सगळ्या घटनेनंतर आरोप प्रत्यारोप होते आणि पुणे पोलिसांवरती राजकीय दबाव होता आणि त्यामुळे या सगळ्या घटनेनंतर पोलिसांवरती कारवाईची मागणी सुद्धा याला जोडूनच प्रश्न आहे की त्या दिवशी रात्री तिथे एक महायुतीशी संबंधित आमदार रात्रभर होता, संबंधित व्यक्तीने सोशल मीडियावरती पोस्ट टाकली। पहिली गोष्ट अशी आहे, कोण होता कोण नाही होता यापेक्षा पोलिसांनी काय केलं आहे। पोलिसांनी FIR किती वाजता केला त्याचा टायमिंग आहे। FIR मध्ये पोलिसांनी 304 लावलेला आहे। 304A लावला असता तर त्यांना सुटण्याचे सगळे चान्सेस होते। मग 304 काही नंतर लावलेला नाही, इन द फर्स्ट FIR इटसेल्फ। आणि पहिली ॲप्लिकेशन जी पोलिसांनी मूव्ह केली आहे ती ॲप्लिकेशन माझ्याकडे या ठिकाणी आपण पाहू शकता। या ॲप्लिकेशनमध्ये स्पष्टपणे पोलिसांनी या ठिकाणी लिहिलं आहे की ट्रीट हिम ॲज ॲडल्ट, की यांचं वय याचं 17 वर्ष 8 महिने आहे। 304 हा हिनियस क्राईम आहे, त्यामुळे जे काही अमेंडमेंट्स झालेले आहेत त्या अमेंडमेंट्सच्या डेफिनेशनमध्ये याला ॲडल्ट ट्रीट करता येतं आणि म्हणून ट्रीट करून तुम्ही यांची कस्टडी द्या। त्यामुळे या कुठल्याही गोष्टी आफ्टर थॉट नाही आहेत। फर्स्ट ॲक्शन पोलिसांनी जी घेतली ती हीच घेतलेली आहे। त्यामुळे मला असं वाटतं की याच्यावर राजकारण करणं किंवा याच्यामध्ये पोलिसांना दोषी धरणं हे चुकीचं आहे। पण मी ऑन रेकॉर्ड म्हणतो की ज्युवेनाईल जस्टिस बोर्डचा जो ऑर्डर आहे हा ऑर्डर मात्र आम्हाला धक्कादायक आहे आणि आश्चर्यचकित करणार। अनेक अर्थ निघतात त्याचे की कोर्टात कुठं काय माल हे झाले का माल प्रॅक्टिस झाले तर पुन्हा कोर्ट ऑफ कंट्रोल म्हणून कोणी काही बोलत नाही ओपनली। असं आहे की या संदर्भात मी आज एवढंच बोलू शकतो की हा ऑर्डर आम्हाला आश्चर्यचकित करणारा आहे, हा ऑर्डर धक्कादायक आहे। पण आता सिन्स इट इज अंडर रिकन्सिडरेशन, रिव्हिजन त्याचं फाईल झालेलं आहे आफ्टर द इंटरव्हेन्शन ऑफ हायर कोर्ट, मला असं वाटतं यापेक्षा जास्त याच्यावर बोलणं हे योग्य नाही। या प्रकरणामुळे पब आणि बारला जी काही वेळ सर या म्हणजे पब्लिक आउटरीच इतकं आहे, स्थानिक लोकांचं असं म्हणणं आहे की पब बारला जी काही वेळ वाढवून दिलेली आहे तर याबद्दल सरकार काही पुनर्विचार करेल का? आणि परवानगी देताना अगदी पार्किंग स्पेस आहे तिथेही कोणी बार सुरू करू शकतंय किंवा पब सुरू करू शकतंय, तर याबद्दल जे काही नियम आहेत तर ते पुन्हा काही पुनर्विचार त्याचा होईल का? वेळेच्या संदर्भात मी पोलीस विभागाला सांगितलेलं आहे की पोलीस विभागाने या संदर्भात आपला अहवाल सादर करावा आणि पोलिसांना हे देखील सांगितलेलं आहे की महानगरपालिकेला त्यांनी ऑफिशियली, त्यांनी मला काही पत्रावर दाखवलं, यांनी काही गोष्टी कळवल्या आहेत, पण ऑफिशियली महानगरपालिकेला पोलिसांनी कळवावं आणि या ठिकाणी कुठे कुठे व्हायोलेशन्स आहेत, जे काही लायसन्स देताना कंप्लायन्सेस केले आहेत ते कंप्लायन्सेस नंतर बाजूला केले जातात आणि त्या स्पेसेस सगळ्या यूज केल्या जातात, चुकीच्या पद्धतीने यूज केल्या जातात। त्यामुळे या संदर्भात महानगरपालिकेला ऑफिशियली पोलीस विभागाकडून कळवण्यात येईल आणि महानगरपालिकेला सांगण्यात येईल की त्यांनी याचं पूर्ण याची पडताळणी करावी। अपघाताची पोर्शे कार आहे ती विदाउट नंबर प्लेट होती, पण आता अशी माहिती दी की तिची नोंदणी झाली नव्हती तरी सुद्धा ती रस्त्यावर आली। ही गाडी खरं आहे। महाराष्ट्रामध्ये परराज्यातून आली, मुंबईतल्या एका शोरूमला गेली, पुण्यामध्ये त्याचे गाडीचे कागदपत्र जमा झाले, 40 लाख रुपये साधारण त्याचा टॅक्स पेंडिंग आहे। त्या RTO कार्यालयानं त्याची पाहणी पण केली, पण त्याचं पुढं टॅक्स भरला नाही, तरी ही गाडी 20 मार्च पासून कालच्या 20 तारखेपर्यंत पुण्यामध्ये फिरली। ही बाब ह्याच्यामध्ये हे काहीच नाही, ही बाब सत्य आहे की ही गाडी बंगलोरला विकत घेण्यात आलेली आहे। बंगलोरहून ती इकडे आली, इकडे आल्यानंतर त्या संदर्भात त्यांच्याकडे काही कालावधी असतो, ज्या कालावधीमध्ये त्यांना ते रजिस्ट्रेशन करायचं असतं। त्यानुसार आत्ता जी प्राथमिक माहिती आहे त्या माहितीनुसार RTOचं इन्स्पेक्शन झालेलं आहे। ते इन्स्पेक्शन नंतर जो टॅक्स भरायचा असतो आणि नंबर प्लेट घ्यायची असते तो टॅक्स भरलेला नाही, त्याही संदर्भात कुठलं व्हायोलेशन असेल तर वेगळा FIR दाखल केला जाईल। आहे ना, आहे एक्साइजची पण म्हणून FIR की कॉपी हमारे पास में 8:13 19 तारीख को FIR फाइल हुई, लेकिन इसमें 304A है
पब्लिक में ऐसा माना जा रहा है कि अमितेश कुमार साहब और देवेंद्र फडणवीस साहब ने जब इंटरवीन किया तब येरवडा पुलिस स्टेशन ने 304 में इसको कन्वर्ट किया है। नहीं, ये प्रिंट है मेरे पास। कोर्ट में जाने से पहले 304 किया गया था। देखिए, जब सीनियर्स गए, अब कोर्ट का मेरे पास रिमांड है ना, कोर्ट में जब उनको प्रोड्यूस किया गया तो कोर्ट में 304 किया गया है। इसलिए जब सीनियर्स गए और सीनियर्स ने वहां पर जाकर कोर्ट में जाने से पहले इंटरवेंशन किया और उसको 304 ही किया है। कोर्ट में 304A नहीं गया, कोर्ट में 304 ही गया है। विपक्ष आरोप लगा रहा है कि पुलिस की गाड़ी चल रही थी। विपक्ष ये आरोप लगा रहा है कि इस मामले को लेकर पुणे पुलिस ने लापरवाही बरती, जब प्रेशर बना तब जाके कार्रवाई किया है, और प्रेशर बना है कि बिल्डर था, पॉलिटिकल दबाव था। क्योंकि शुरू के देखिए, मैं पहले बहुत साफ शब्दों में कहता हूं, इसमें आप अगर टाइमिंग देखें तो आपके ध्यान में आएगा सही वक्त पर एफआईआर दाखिल हुआ। एफआईआर दाखिल होने के बाद जब सीनियर्स ने इंटरवेंशन किया और सीनियर्स ने कहा कि 304A, ये तो एक प्रकार से उनको नेग्लिजेंस का फायदा मिलेगा, इसमें तो क्लियर कट ये दिख रहा है क्या घटनाएं हुई है। इसलिए जब उनको कोर्ट में प्रोड्यूस किया गया उस समय 304 ही लगाया गया। कोई नेग्लिजेंस इसमें नहीं है, कोई दबाव नहीं है। और मैंने तो इतना ही नहीं,